आमचे सगळे आयोजक तुम्ही पाहताय ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळतील, ज्यांनी अफाट मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. गेले 3 दिवसांमध्ये आपण पाहताय ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न करण्यासाठी त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या माध्यमातूनच अशा मोठमोठ्या स्पर्धा सन्माननीय ऋषीदादा राणे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण पुनश्च एकदा सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 सहर्ष स्वागत करूया. आणि त्यांच्या समयमध्ये सन्माननीय महेशजी रसाल साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. तदनंतर सन्माननीय अक्षयजी तिटकारे साहेब देखील आपण पाहताय त्यांच्या समयमध्ये. त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया. आणि साहेबांना विनंती करूया की अगदी या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. आणि व्यासपीठाच्या आणि समालोचन कक्षाच्या समोर आपण गर्दी करू नका, कारण की व्यासपीठासमोर आमचे मान्यवर आहेत आणि समालोचन कक्षाला डिस्टर्ब केलं तर ते कॉमेंट्री करायला थोडासा त्रास होतो. त्याच्यामुळे आता आपण सगळ्यांनी आणि लकी ड्रॉच्या ज्या कुपन्स आहेत त्या बंद केलेल्या आहेत. आता जेवढ्या लकी ड्रॉच्या कुपन्स आमच्याकडे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण इनिंग ब्रेक नंतर तो लकी ड्रॉ घेणार आहोत. मान्यवर या ठिकाणी आपण पाहताय ऋषीदादा राणे आणि त्यांचे संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला या स्पर्धेसाठी. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आम्ही पाहत असतो आणि तिथे आवर्जून ऋषीदादा राणे यांची त्या ठिकाणी त्या स्पर्धेला भेट असते. आणि पुनश्च एकदा आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये ते या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया या स्पर्धेच्या मेगा फायनल कडे. ग्रँड फिनाले सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 पर्व या स्पर्धेचं तिसरं मेगा फायनल साठी सज्ज झाल्या दोन्ही टीम. मैदानाच्या आतमध्ये 3 वर्ष मॅच, 3 वर्षी मेगा फायनल. चला ऑफिशियल देखील आता मैदानाच्या आतमध्ये जातील. कडक आयोजन, कडक नियोजन. आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये तुम्ही पाहताय 3 वर्ष खऱ्या अर्थाने ही स्पर्धा याच मैदानावरती याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. आयोजकांचं पुनश्च एकदा कराल तेवढं कौतुक कमी आहे. त्यांच्या माध्यमातून ही मेहनत घेतली जाते. प्रीमियर लीगचं खऱ्या अर्थानं आयोजन यासाठी केलं जातं की आपल्या गावातील तळागाळातील खेळाडूंना एकत्र एका प्लॅटफॉर्मवरती खेळता यावं आणि त्यांचा खेळ खऱ्या अर्थाने इथून सर्वांच्या नजरेस यावा. त्यासाठी खऱ्या अर्थानं प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं. आणि ते आयोजन खऱ्या अर्थानं आपण पाहताय आमच्या या सगळ्या लाडक्या आयोजकांनी जय हनुमान क्रिकेट संघ पिंगलस आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतीये. अफाट मेहनत घेतली या स्पर्धेसाठी. 3 दिवस अगदी आपण पाहताय या स्पर्धेमध्ये त्यांची मेहनत आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा शेवट आणि अंतिम क्षण आपल्या समोर आहे. फायनल मॅच मैदानाच्या आतमध्ये एकीकडे श्री गणेश 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये ब्रदर्स 11. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि फायनल मॅचला इथून सुरुवात करूया. यस पंचांचा निर्णय. मॅच ऑन, गेम ऑन. पहिला बॉल स्लॅश करायचा होता, फुल टॉस, मिस टायमिंग, पकडली कॅच. पंचांनी नो बॉल. पहिल्याच बॉल वरती अगदी आपण पाहताय विकेट आली होती. विमर साठी रिव्ह्यू आहे, विमर साठी रनआउट साठी रिव्ह्यू आहे. आणि आमचे तिसरे पंच देखील आहेत, ते आता चेक करतील. फिल्डिंग करणाऱ्या श्री गणेश 11 टीमचा इथून रिव्ह्यू आहे. DRS ची मागणी केली आहे वेट साइड साठी, विमर साठी. हा बॉल नक्की अगदी आपण पाहताय कुठून खेळला गेलाय, त्याच्यामध्ये हाईट आहे की नाही हे आता दोन्ही अँगलनं इथून चेक केलं जात आहे. KTC लाईव्हच्या टेक्निकल रूम मधून, जिथे खऱ्या अर्थानं ऑपरेटर तुम्हाला पाहायला मिळतात आमचे निशू बागडे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन पॉपिंग क्रीजच्या पुढे आहे आणि बरोबर अगदी आपण पाहताय बेंड झाले होते आणि त्यानंतर मात्र स्ट्रोक केला. आणि पहिल्या बॉल वरती पहिला मोठा आदरा मिळतोय ब्रदर्स 11 टीमला. फलंदाज बाद किरण. मेगा फायनलच्या मॅच मध्ये किरणच्या बॅट मधून धावा येणं गरजेचं होता.
तो 60 चांगला मिळणं गरजेचं होतं ब्रदर्स 11 टीम साठी, परंतु पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच फुल टॉस बॉल वरती विकेट मिळाली आहे. गोलंदाज प्रभाकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. गणेश रसाल मागची मॅच ज्यांनी फिनिश केली, मागच्या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं जबरदस्त बॅटिंग ज्यांनी केली ते गणेश रसाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी, आणि खऱ्या अर्थानं त्यांचं कौतुक या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं ज्यांची मदत आम्हाला लाभली आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये ते गणेश रसाल ऑन स्ट्राईक. पहिला बॉल स्वीट हिट करायचा होता, यष्टीरक्षक बीट झाले होते, परंतु शॉट थर्डमॅनला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळतीये. इथून देखील आपण पाहताय डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉल आल्यानंतर कोणतीही धाव येणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे, तो दबाव ऑलरेडी झालाय ब्रदर्स 11 टीम वरती. जबरदस्त फटका गणेश रसाल यांच्या बॅट मधून षटकार व पुन्हा एकदा जागा बनवून अगदी आपण पाहताय शॉट फाईन लेगच्या बाजूने काढलाय. डीप मध्ये फिल्डर नाही आहेत, प्रोटेक्शन पोहोचेल तोपर्यंत बॉल पोहोचलाय सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. पहिल्या बॉल वरती तो स्विचिटचा प्रयत्न, तिथे डॉट बॉल आला. तासानंतर अगदी आपण पाहतात दोन मोठे फटके पाहायला मिळाले, एक षटकार आला, एक चौकार आला, आणि एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10. हो आडव्या बॅटनं इनफिल्डच्या वरून बॉल चाललाय मिड विकेटला सीमा रेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. चौकार आला, चौकारानं धावसंख्या धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचते ती अगदी आपण पाहताय 14 धावा धावफलक्यावरती. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय, उर्वरित 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. हो चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय, टर्न झालाय बरोबर अगदी आपण पाहताय एकाच ऍक्शन. पंचांचा DRSचा पंचांना चेक करायचा आहे, शहानिशा करायची आहे. बॉल व्हाईट लाईनच्या आतमध्ये गोलंदाज मध्ये आलेत, त्याच्यामुळे आता पंचांना तो डाऊट क्लिअर करायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बरोबर अगदी अँगलनं बॉल बाहेर निघाला. DK पॅनल आपण पाहता या स्पर्धेमध्ये फार चांगली खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. आमचे तीनही पंच उत्कृष्ट कामगिरी केली या संपूर्ण स्पर्धेमध्ये. फार कमी DRS, कोणताही डिसिजन अगदी आपण पाहताय त्यांच्या माध्यमातून तो चुकीचा ठरलाच नाही. ज्यावेळी फिल्डिंग करणाऱ्या किंवा बॅटिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय त्यावेळी अगदी ते डिसिजन देखील फेअरच राहिलेत. इतकी चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपल्याला DK पॅनल यांच्याकडनं पाहायला मिळाली आहे. कौतुक करायला हवं. फार कमी वेळा खऱ्या अर्थानं हे पाहायला मिळतं, कारण की DK सरांना देखील माहिती आहे. आम्ही देखील बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या समयमध्ये केल्यात, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये अशा गोष्टी घडतात, परंतु DK पॅनल म्हटल्यानंतर आम्ही देखील इकडे ओ फटका चाललाय सीमा पार. DK सरांचा इशारा, बिग हिट, बिग षटकार.
आपल्याला स्वागतच केलंय. हर्षदचा पहिल्याच बॉलवरती षटकार. हो आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा धमाका. दशरथ ऑन फायर नाव. 2 षटकार. दोन ठोकले होते षटकार. त्याच्यानंतर मात्र मिळवली विकेट. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार आउट ऑफ द पॅक. बिग मॅन बिग हिट बिग षटकार. ₹5,000 कॅश प्राइज आहे. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट बॉल निघाला. ओ फिल्डर त्या ठिकाणी चुकी करतायत. एकच जाबीतून पाहायला मिळते. फेकी लगेच केली परंतु एकालाही बॉल सापडला नाहीये. बॅकअप नसतं तर बॉल सरळ सीमारेषा गाठली असती. इथून आपण पाहताय सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 34. दुसरं षटक अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. हर्षदचं आतापर्यंत महागडी कामगिरी झाली. हर्षदची 3 षटकार आले त्याच्या विरोधामध्ये. हो इथून देखील शॉर्ट फाईन लेगला बीट केला. डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. बॅटचा अगदी चुंबन घेऊन बॉल सीमा पार. मिळालाय चौकार.
या स्पर्धेची. हो यश लागली आहे शॉट फाईन लेगला. फिल्डर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतायत तोपर्यंत फलंदाज पोहोचलेत. एक धाव कंप्लीट झाली. सिंगल आली आहे. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते 39-39 वरती. सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेची मेगा फायनल ग्रँड फिनाले तुमच्या समोर आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा मेगा फायनलची मार्च तुमच्या समोर आहे. ओ ऑन साइडला फटका लॉफ केलाय आणि इथून मात्र कॅच कॅरी केलाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 ब्रदर्स 11 टीमला. हो दे डीजे. हो एज लागली आहे शॉर्ट फाईन लेगला. फिल्डर खऱ्या अर्थानं कॅचवर येण्याचा प्रयत्नच करत नाहीये. 2 झेल त्यांच्याकडे गेल्या होत्या परंतु अगदी जर पाहायला गेलं ना तर कॅच पासून थोडेसे दूर राहतात. बॉल पकडणं हे योग्य समजतात. हा देखील प्लॅन चांगला आहे कारण की कॅच वरती गेल्यानंतर कदाचित कॅच ड्रॉप झाली तर मात्र धावा देखील मोठ्या मिळतील. आणखीन एक सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 40. 4 बॉल झालेत. जबरदस्त गोलंदाजी. गोलंदाज हो फटका लॉप केलाय. लॉफ्टेड ड्राईव्ह बॉल सीमा पार. बिग हिट बिग षटकार. सेहेचाळीस धावा धाव फलकावरती. एक बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रातील. गोलंदाज गौरव. हो फटका लॉप केला लॉंग ऑफला. बॉल सीमा पार आउट ऑफ द पार्क. बिग हिट बिग मॅन बिग षटकार. फिनिशिंग टच दिला. अनिलजी रसाल आपण आयोजकांशी संपर्क साधा. अनिल रसाल. धावा बनवल्या त्या अगदी आपण पाहताय 52. 52 धावा धाव फलकावरती आला. 53 धावसंख्येचं टार्गेट आहे. एक मोठं टार्गेट इथून मात्र उभारलंय ब्रदर्स 11 टीमनं ते श्री गणेश 11 टीमच्या अगेन्स्ट. मोठं टार्गेट आहे. मोठा टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. 18 बॉल मध्ये 53 धावा बनवायच्या आहेत. त्या धावा कशा पद्धतीने बनल्या जातील त्या बनल्या जातील की मात्र त्या थांबल्या
मार्क होती गोलंदाज किरण. हो पहिला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. गोलीच्या वेगाने निघालाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. डीप स्क्वेअर लेगला हर्षदच्या बॅटमधून पहिला चौकार. उत्पन्न धावांचा पाठलाग करायचा म्हणजे सुरुवात देखील दमदार असावी आहे. आणि ती दमदार सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहताय हर्षदच्या बॅटमधून तो चौकार पाहायला मिळतो. वेळ घेऊ नका, मास लगेच चालू ठेवा. पहिल्याच बॉल 4 धावा, 4 धावांची ती मोहर उमटवली आहे. ओ इथून आपण पाहताय नो बॉल. अगदी आपण पाहता आता डोक्यावरती हात गेलेत हर्षद. जे नो बॉल होता हवे तिथे हा फटका मारू शकला असता, स्क्वेअर ऑफ द विकेट देखील मारला असता, परंतु त्याला असं वाटलं होतं की हा बॉल फक्त वाईडच आहे, परंतु तो नो बॉल आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. 5 धावा धाव फलकावरती. नेक्स्ट बॉल फ्रीडचा मेगा फायनलची मॅच. ओ फुलटॉस बॉल. पुन्हा एकदा नो. +4. यावेळी हाईट फॅक्टर. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. फिल्डिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. सन्माननीय भूषणजी रसाल यांच्याकडून चौकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय अशोक शेठ सावंत साहेब आपण पाहता या ठिकाणी या स्पर्धेतून अगदी तत्पुरती रजा घेतात. त्यांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करूया. फ्रीडचा बॉल होता, कन्वर्ट करू शकला नव्हता. माहिती होता हर्षदला फ्री माइंडनं तो फटका केला होता. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता. फिल्डर होते, कॅच कॅरी झाला. मिळाली ती फक्त सिंगलच धाव. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 11 वरती. 11 धावा धावफलकावरती आहे. 53 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. मेगा फायनलची मास तुम्ही पाहता. सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026. हो फुलालींचा बॉल ऑन साईडला केला. मिडॉन मध्ये फिल्डर आहेत. ओ फेकी खराब. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एस्टर्न पासून भरपूर दूर राहिलाय बॉल. तोपर्यंत फलंदाज पोहोचलेत. एक सिंगल धावीतून कंप्लीट झाली आहे. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहते 12 वरती. 3 बॉल आतापर्यंत झालेत या षटकातील करणच्या. धावा धावफलकावरती 12 आल्यात. स्टार्ट चांगला हवा होता तो तर मिळालाय. अजूनही 3 बॉल बाकी आहेत आणि हर्षद स्ट्रायकिंग एंड वरती आहे. ओ फटका हर्षदचा हवेमध्ये केलात. मिस टायमिंग. फिल्डर आहेत, पकडले कॅच. मार्चची गोल्डन विकेट. हर्षद आउट. सेलिब्रेशन पहा. हे सेलिब्रेशनच सांगून जात आहे की विकेट किती महत्वाची होती. हर्षदला इथून मात्र परतावा लागतंय. या धावसंख्येचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये मोठे फटके तर मारायचेच होते. इनफिल्डला भेदायचं होतं आणि ते भेदत असताना अगदी आपण पाहताय त्याची ती विकेट आपल्याला पाहायला मिळाली आहे. हर्षद आउट झालाय आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी इनाट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहताय फलंदाज गौरव. तिसऱ्या क्रमांकावरती गौरव. हो गौरव साठी हा बॉल. हाफ ट्रॅकर. मिडॉन मध्ये थोडेसे वाईड आहेत फिल्डर. थोडेसे फंबल झाले. तोपर्यंत एक धाव आली आहे. व्यवस्थितरित्या बॉल हातामध्ये गॅदर झाला असता, फेकी अचूक असती तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं, परंतु एक धावेतून कंप्लीट झाली आहे. एका धावेनं धावफलक आता पुढे चाललाय. धावफलक जाऊन पोहोचेल ते अगदी आपण पाहता 13. हो हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट टर्म पूल केलाय. बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. ठोकलाय षटकार.
अगदी आपण पाहता इथून चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे. अगदी नाकाच्या समोरून ही सिंगल इथून कंप्लीट होताना पाहायला मिळालेलं आहे. लेग बायची एक सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड होती. धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 22. 11 मध्ये आता इथून बनवायचे आहेत त्या मात्र 31 धावा. 11 बॉल 31 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहता 19 आल्या होत्या, 2 पेनल्टीच्या आल्या, 21 झाल्या. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती लेग बायची सिंगल आली. आउटसाइड दी ऑप्शन आणि इथून पंच चेक करतात लाईन आणि व्हाईट बॉल. पहिले लाईन चेक केली आणि त्याच्यानंतर मात्र डिसिजन आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आणखीन एक ऍड होईल. एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहताय 23. 11-30. 11 बॉल मध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त स्पर्धा तुम्ही पाहताय. हो बॉल पडल्यानंतर खाली राहिला. एसटी रक्षक देखील बीट झालेत. बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, बाईच्या स्वरूपामध्ये आलाय. हा महत्व धावसंख्येच्या गती कमी करणारा चौकार. बाईचा चौकाराला धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27. इक्वेशन बदलेल. 10 मध्ये 26. मेगा फायनलची मॅच. कोणता संघ आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये चॅम्पियनचा किताब मिळवणार, त्यासाठी चालू असलेला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे. क्रिकेटची रणधुमाली याच मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट संघ पिंगलस आयोजित सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 तिसरं पर्व या स्पर्धेचं देखणं दर्जेदार नेट नेटका असं आयोजन. आणखीन एक व्हाईट बॉल. तेवढंच चांगलं नियोजनबद्ध ही स्पर्धा गेल्या 3 दिवसांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ज्या ज्या खऱ्या अर्थानं संघ मालकांनी या स्पर्धेमध्ये संघ उपलब्ध केले, संघ पुरस्कृत केले, त्या सगळ्या संघ मालकांचे या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो. त्यानंतर ज्या ज्या खऱ्या अर्थानं हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पूल बॉल सीमारेषेच्या पलीकडे गोल मिड विकेटला. आणखीन एक दर्जेदार फटका षटकार. थँक्यू. षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. 34 धावा धावफलकावरती. 9 बॉल आणि आता 19 धावसंख्येची गरज. शेवटचे 9 बॉल 19 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे या मॅच मध्ये. मेगा फायनल चॅम्पियन बनण्यासाठी कोणता संघ यावर्षी सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 मध्ये पर्व तिसऱ्याचा चॅम्पियन राहील. एकीकडे तुम्ही पाहताय ब्रदर्स 11 आणि त्यांच्याच विरोधामध्ये श्री गणेश 11. स्क्वेअर कट केलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहे तो. बॉल हातातून निसटलाय आणि बॉल थेट सीमारेषा गाठतोय. कव्हर मधून नेत्रदीपक फटका. 4 धावा चौकार. चौकार आला. चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38. 38. 8 बॉल 15ची आवश्यकता. हर्षद लवकर बाद झाला. स्टार्ट त्यानं चांगला मिळवून दिला. त्याच्यानंतर अगदी आपण पाहताय दोनही फलंदाज अप्रतिम कामगिरी करतात संघाला पुढे नेण्यासाठी. यावेळी अगदी आपण पाहताय खोलामध्ये टाकला होता. ऑन साईडला टर्न केला. डीप मधनं लॉंगॉनचे फिल्डर आलेत. तोपर्यंत एकच धाबीतून आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव आल्यानंतर धावसंख्या 39. 7 मध्ये आता बनवायचे 14. म्हणजे प्रत्येक बॉलवरती इथून दुहेरी धाव हवी आहे. ती बॅटिंग करणाऱ्या श्री गणेश 11 टीमला.
असं वाटलं होतं, सगळ्यांनाच असं वाटलं होतं की 18 बॉलमध्ये 53 धावा, म्हणजे हे अगदी आपण पाहता टार्गेट फार मोठं आहे. या टार्गेटचा पाठलाग केला जाईल का, की आता इथून वन साइड मॅच ब्रदर्स 11 टीम जिंकेल. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अगदी गिरगिट सारखा रंग बदलणारा हा खेळ, अनिश्चिततेने भरलेला हा खेळ, त्यालाच क्रिकेट म्हणलं जातं. आणि अगदी आपण पाहता आता मॅच येऊन टेपली आहे. 7 बॉल 14. हो फटका, आणखीन एक जबरदस्त गॅप शोधले, बॉल चाललाय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे, आणखीन एक चौकार. धावसंख्या या चौकाराने जाऊन पोहोचले 43. आता येणारे 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज आहे. शेवटचे निर्णायक 6 बॉल आणि 10 धावसंख्येची गरज. कोणता संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरणार? सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 चा पर्व तिसऱ्याचा चॅम्पियन संघ कोण असणार? 6 बॉल मध्ये 10 धावा. याच मैदानावरती 6 बॉल मध्ये 7 धावसंख्येचा बचाव झालाय. त्याच्यामुळे हे सांगणं देखील आता इथून कठीण होईल की 6 बॉल मध्ये इथून 10 धावा बनल्या जातील. कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती कधीच देऊ शकत नाही. शेवटचे 6 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता. ऑन स्ट्राइक आपण पुन्हा एकदा पाहू शकता. फलंदाज ऑन स्ट्राइक निलेश. हो पहिला हाफ ट्रॅकर शॉर्ट टर्म पूल केला. फटका फटका मिड विकेटला, सीमा रेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता येणारे बॉल शिल्लक आहेत ते अगदी आपण पाहताय 5 आणि धाबा बनवायचे आहेत त्या मात्र फक्त 4. 49 धावा धाव फलकावरती श्री गणेश 11. एकीकडे तुम्ही पाहताय ब्रदर्स 11. हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. पहिला डाव जरी तुमचा होता तरी आमची बॅटिंग बाकी आहे हे दाखवणारी. हो येस लागली पाठीमागे, धाव घेण्याचा प्रयत्न. ओ फील्डरनं चुकी केली आहे परंतु धाव मिळणारच नाहीये, तो प्रयत्नच झाला नाहीये. अगदी आपण पाहता येणारे बॉल इथून शिल्लक 4 धावा बनवायचे त्या 4. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहताय गोलंदाज अनिकेत पहिल्या बॉलवरती षटकार आला. दुसरा बॉल अगदी आपण पाहताय डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल मध्ये 4 धावसंख्येची आवश्यकता. ओ फटका चाललाय डीप फाईन लेगला, सीमा पार. विजयाचा संकनाद करणारा शेवटच्या बॉल वरती नीलेच्या बॅट मधून आलाय चौकार. सन्माननीय सुधाकर शेठ घारे पुरस्कृत आंबिवली परिसर प्रीमियर लीग 2026 पर्व तिसऱ्याची चॅम्पियन संघ ठरलाय श्री गणेश 11 डीजे.